जय शिवराय. एक मराठा लाख मराठा. अहो का काल वारं सुटलं ते बघा, या वाऱ्यामध्ये कशी झाली जेवारीची नुकसान. काय करावं लागेल आता सांगा. या बघा ही जेवारी माझ्या पार हाताच्या वरी आहे बघा, आणि समजा आडवी पडली आहे बघा जेवारी सगळं. काय तर राहिले का जेवारीमध्ये. बघा आता कसं करावं शेतकरी. काय खावं आता, माती खावं का. तिकडे काल रेणापूरला निस्त्या गाराचा पाऊस पडला, इकडे निघा गेला सुद्धा निस्ता गाराचा पाऊस पडलाय. आणि काय आहे ही सगळं वारं कावर सुटलं सगळं. रात्री आलतं पाऊस पण थोडा 10-15 मिनिट, पण काय नुसतं वाऱ्यानं समजा आडवी पडली जेवारी. लय वारा होती, हवा होती मध्ये. आपण हवा म्हणजे काय नुसतं नाही तर सगळी काय येणार आहे याच्यामध्ये आता. ह्याच्यामध्ये आता उंदरं तयार होते, तर खाली बळी पडलेले तर उंदरं काय करते आता. ही कणसं कट करून टाकते तर काही येत नाही जेवारी. कापून टाकावं त्या जनावराला लागायचं. सगळी नुसकान झाली जेव्हा. बघा की येऊ का आता ही कुठवर किती उंच आहे माझ्या पैसे. येऊ का इथं हातवरी गेलं तर 10 आहे बघा, आणि आडवं पडाले आहे बघा. सगळी आडवी पडले जेवारी. काही राहिलं नाही बघा जेवारी. तेव्हा इकडे तूर आहे अजून आपली काढायची तशी. तुरीला भरपूर शेंगा आहेत बघा. तेव्हा तुरीला शेंगा भरपूर आहेत, पण ह्याच्यात लागण बी आहे का नाही की काय नाही की काहीच कळे नाही गेले बघा. ह्या बघा इथं पार सुकून ही होऊन गेले गोळाच, काहीच निघा नाही बघा ह्याच्यामध्ये. ह्या बघा ही काय ओल्याची काय हो का. मग सगळं भिजले ही सुद्धा तूर. उभे असून भिजले, आडवी असते तर काहीच खरं नव्हतं हिचं बी. काय हो का हरभरा सगळा काढून टाकला होता आपण रानावर. सगळा हरभरा भिजले. आणि ह्या बघा घाटी येते अजून हिरवी नमच आहे. हो का ही काय हो का. तेव्हा घाटी हिरवीच आहेत मध्ये. आणि असलं गोळा करून बनमीला लावून उपयोग काय हो का. हिरवीच आहेत मध्ये. हे बघा काय हिरवच आहे मध्ये. आणि हे वाळावं लागते, वाळल्याशी गोळा करता येत नाही. पावसानं हे आबाळ असल्यानं वाळणं गेले, मग नुकसान नाही झाली. ज्वारी गेली सगळी. नुकसान म्हणजे का त्या वर्षी ज्वारीच खायला भेटत नाही. लय नुकसान झाली बघा.